हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगडे, अनिता इंगडे मराठी व्लॉग्स मध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, काही दिवस आधी मी गावाला गेले होते. कंटिन्यू तुम्ही गावाचे बरेचसे व्लॉग पाहिले असतील आणि सगळ्यांना खरं तर ते व्लॉग खूप आवडले. खूप छान तुम्ही म्हणजे त्याला प्रतिसाद दिला आहे आणि बरेच त्या माझे ना सबस्क्रायबर सुद्धा वाढले आहेत. तर आतापर्यंत जे म्हणजे जेवढे सबस्क्रायबर आहेत, ज्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट केला आहे, सबस्क्राईब केला आहे, त्यांना खूप खूप आभार. तुम्ही वेळ काढून माझे व्हिडिओ बघतात. तर माझ्या अशा नॉन सबस्क्रायबर जे आहेत, जे व्हिडिओ नक्की बघतात, सबस्क्राईब नाही करत पण व्हिडिओ आवर्जून बघतात, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तर गावाकडून मी बरीचशी शॉपिंग करून आलेली आहे, पण दाखवली नाही. तर मला कमेंट्स आले होते की ताई तुम्ही शॉपिंग नाही दाखवली यावेळेस. तर म्हटलं चला तुम्हाला आता माझी शॉपिंग दाखवते. तर आज वेळ मिळाला आहे, तर आज म्हटलं चला शॉपिंगचाच आपण व्हिडिओ शूट करूया. तर साड्या घेतल्या आहेत मी, तर ते तुम्हाला दाखवते. तर एक साडी तर तुम्ही एका व्लॉग मध्ये पाहिली असेल. माझ्या एनिव्हर्सरीच्या व्लॉग मध्ये मी ती साडी नेसली आहे. फॉल बिडिंग काहीच केली नव्हती, ब्लाऊजही शिवलं नव्हतं, पण मग नवीन घेतली होती एनिव्हर्सरीसाठी. तर म्हटलं चला, मिस्टर बोलले की तीच तू नेस. तर म्हणून मग तीच मी ऍडजस्ट करून नेसली. कारण काय म्हणजे कमी वेळेमध्ये फॉल बिडिंग वगैरे किंवा ब्लाऊज शिवून नाही मिळणार होतं आणि मलाही मग आल्यानंतर बाकीची दुसरी कामं किंवा मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे भरपूर काम होतं. कारण गावाकडून आल्यानंतर मी गावाचे व्हिडिओ पोस्ट केले, कारण की गावाला असं म्हणजे एडिटिंग वगैरे करायला वेळच मिळाला नाही आणि इथे येऊन मग एडिट करून आणि ते टाकले. आणि हो, एका मला ना एक दोन मैत्रिणींचा असं मेसेज सुद्धा आलेला पर्सनल आणि कमेंट सुद्धा आले की तुम्ही एकच म्हणजे टॉप वरती शूट केला आहे. तर म्हणजे कपडे वगैरे गावाला मी घेऊन गेली नव्हती असं नाहीये. तर कपडे तर भरपूर नेले होते, पण एकाच दिवशी 3 ते 4 ब्लॉग मी शूट केले होते. तिथं वेळ कमी होता, बहिणीकडे फक्त 2 दिवस राहायचं होतं, लगेच कल्याणला परत यायचं होतं. तर मग म्हणून एकाच दिवशी 2 ते 3 व्हिडिओ मी शूट केले होते आणि आदल्या दिवशी एक व्हिडिओ शूट केला होता, नंतर निघण्याच्या दिवशी एक व्हिडिओ शूट केला होता. तर म्हणून माझ्या 3 ते 4 व्हिडिओ मध्ये मी एकाच टॉपवर दिसत असेल तुम्हाला. पण आता काय करणार, वेळ कमी होता आणि ब्लॉग शूट करायचे होते. बहिणीची सुद्धा इच्छा होती. फुले मार्केट होतं जळगावचं, तिथून मी काही गोष्टी घेतल्या होत्या, त्या तुमच्यासोबत आता शेअर करत आहे. कारण मी तिथे गेले ना, तर मला जे रेग्युलर आपण घालतो गाऊन ते मला खूप आवडले आणि बहीण वगैरे घेत असते तर तिचे गाऊन मला आवडतात. आपण नाही का एखाद्याच्या अगर आपल्याला दिसलं तर आपल्याला ती व्हरायटी किंवा म्हणजे ती गोष्ट आवडते, आपण विचारतो कुठून घेतले म्हणून आणि आपणही प्रयत्न करतो की त्या ठिकाणून आपणही म्हणजे ती गोष्ट घ्यावी. तर माझी बहिणी म्हणजे ज्या ठिकाणून गाऊन घेते ना, मला तिचे गाऊन आवडतात. तर मग मी पण त्या ठिकाणाहून असे गाऊन घेतले. रेग्युलर रोज घालायचे जे गाऊन आहेत ते घेतले. तर पोस्टर आहे बाहेर, तुम्ही बघू शकता. तर म्हटलं चला तिथूनच घेऊया, कारण कल्याणमध्ये तर भरपूर दुकानं वगैरे आहे, पण गाऊन मला माझ्या मनासारखं नाही मिळत बऱ्याच वेळा आणि ते रोज घालावं लागतं. तर असं वाटतं ना की ते चांगलं तरी असावं, की अचानक कोणी येतं किंवा व्हिडिओ वगैरे शूट करते तर कमीत कमी ते दिसायला तरी चांगलं असावं. पण हे खूप छान कापड पण आहे आणि अशा पद्धतीचं हे गाऊन आहे. तर हे गाऊन मी घेतलेलं आहे आणि अजूनही गाऊन घेतलेला आहे. 2 घेतले मी. तर म्हणतात ना, एक से मन नाही भरा. मिस्टर होते सोबत, तर म्हणत की चल एकच घे. पण गाऊन कसं आहे ना, जोडीने घेतलेलं तरच छान आहे, म्हणजे आपल्याला वापरायला सुद्धा जोडीने बरं पडतात. तर हे घेतलेलं आहे मस्टर्ड कलरचं, त्याची गडी विस्कटली आहे थोडी. तर हे मस्टर्ड कलरचं घेतलेलं आहे. दोन्ही कलर ना मी फर्स्ट टाइम म्हणजे यूज करत आहे. हे दोन्ही कलर मी याआधी वापरलेच नव्हते, तर म्हटलं चला नवीन कलर काहीतरी आपण यूज करूया. तेच कलर ब्ल्यू, ग्रीन, रेड वगैरे वापरण्यापेक्षा मग मी हा एक मस्टर्ड घेतला आहे. छान त्याला नेक आहे, बघू शकता. तर मी अजून ट्राय सुद्धा केले नाहीये यांना, कारण वेळच नाही. एडिटिंग मध्येच माझा एवढा वेळ गेला ह्या वेळेस की मी आणल्यानंतर यांना ओपन सुद्धा केले नाही. आता तुमच्या समोर ओपन करत आहे आणि म्हणजे नेक किती मोठा आहे किंवा मग मला किती कमी करायचंय, काय करायचं ते अजून मी म्हणजे काहीच केलं नाहीये. यांना सुद्धा शिलाई वगैरे मारली नाहीये. तर हे गाऊन घेतलेलं आहे. आता जी चलनमध्ये साडी आहे, जी आता तिची म्हणजे खूप म्हणजे बायका घेत आहेत, तर ती आहे कलमकारी प्रिंटची साडी. तर कलमकारी प्रिंटची खूप सुंदर साडी मला मिळाली आहे, ते तुमच्यासोबत शेअर करते. ही मला पण आणि मिस्टरांना पण आवडली. खूप वेगळी आणि छान प्रिंट आहे. तर ही कलमकारी प्रिंट आहे, बघू शकतात.
आणि हे जे कापड आहे ना, आता जे हल्ली ह्या कापडाचे पण खूप ट्रेंड आला आहे. तर हे कापड आहे लिनेन कॉटन. लिनेन कॉटन असं मिक्स कापड आहे. तर तुम्हाला ओपन करून दाखवते, पोस्टर दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल ती साडी कशी आहे. तर अशा पद्धतीची ती साडी आहे. लाईट शेड मध्ये आहे ब्ल्यूचा आणि त्यामध्ये ना कलमकारी प्रिंट केलेली आहे. तर कलमकारी हँड प्रिंट असते ना, त्या पद्धतीची साडी आहे. हँड प्रिंट केलेलं आहे यावर, तुम्हाला दाखवते. कापडही खूप मस्त आहे आणि हा वाटतो की आपल्याला हा फुलेल, पण हा फुलत नाही. हा खूप छान कापड आहे, अंगाला बसतो छान. आणि प्रिंट बघू शकता तुम्ही, त्याची मी जवळून दाखवते. पोस्टर मध्ये ना एवढं कळत नाही. तर कॉटन लिनेनची ही कलमकारी प्रिंटची साडी. ते एक तरी कलमकारी प्रिंटची साडी तुमच्याकडे तर असायला हवी, नसेल तर तुम्ही नक्की घ्या. खूप छान असतात ह्या साड्या. आणि समजा तर ज्या काही माझ्या मैत्रिणी 50च्या वर असते ना, त्यांनी अशा साड्या नेसायला पाहिजे. लाईट वेट असतात खूप आणि अगदी आपल्याला ना एक रिच पर्सनॅलिटी म्हणजे ते दाखवतात अशा साड्या. तर एखादी बघू शकता तुम्ही, म्हणजे मंत्री ज्या असतात ना, आपल्या महिला मंत्री वगैरे, त्यांना बघा तर जास्त करून ते कॉटनच्या किंवा लिनेनच्या वगैरे साड्या नेसतात, प्लेन किंवा मग अशा काहीतरी लाईट प्रिंटच्या, हँड ब्लॉक प्रिंटच्या साड्या वगैरे नेसतात. किंवा ज्या समाजसेविका वगैरे असतात ना, जास्त काहीसा फील येतो अशा साड्या नेसल्यावर. तर हे बघू शकता तुम्ही, तिची प्रिंट वगैरे मी जवळून दाखवते तुम्हाला. तर अशी ही प्रिंट आहे, पूर्ण साडीवर प्रिंट आहे. आणि याचं ब्लाऊजही खूप छान आहे. त्याचं ब्लाऊज आहे. तर मी हे ब्लाऊज नाही शिवणार आहे, यावरच माझ्याकडे आहे ब्लाऊज. पण जर परफेक्ट मॅच नाही झाला तर मी असं ब्लाऊज पीस सिल्कचं घेऊन आणि मग शिवणार आहे. तर कारण की मला प्रिंटेड ब्लाऊज फारसे आवडत नाही, म्हणजे असे प्रिंटवाले ब्लाऊज. पण छान आहे, पण मला ना हे जी बॉर्डर आहे त्यावरच म्हणजे यावर घालायला जास्त आवडेल. तर खूप छान असं खूप छान ही साडी आहे, मोठी आहे छानपैकी. दुसरी साडी दाखवते. दुकानात गेलं ना मन भरत नव्हतं, म्हणजे खूप साऱ्या साड्या बघितल्या आणि खूप इच्छा होत होती की 4-5 साड्या घ्याव्या, पण 3 साड्यांवरती हात थांबवले. तर मिस्टर बोलले की तू एक साथ 3 घेतल्या. म्हटलं सारखं सारखं जाणं होत नाही आणि ह्या साड्या लगेचच मी वापरायला काढणार नाहीये, म्हणून मोठ्या घेऊन घेतल्या. आता पुढे सण येणार आहे, वटसावित्रीला कोरी साडी लागते आपल्याला, हरतालिकाला कोरी लागते. तर म्हटलं मग असावे आपल्याजवळ. ही नेक्स्ट साडी ही आहे येलो कलर, लेमन येलो कलर आहे. आणि अगदीच जो प्युअर येलो म्हणतो ना आपण तसा आहे. खूप खूप सुंदर कलर आहे, खूप छान. आणि फेअर कलर जर आपला असेल ना तर आपल्या रंगावरती हा कलर खूप छान सूट करेल. थोडांना लाईटचा यावरती प्लास्टिकवरती इफेक्ट येत आहे, त्यासाठी तो चमकत असेल. पोस्टर वेगळ्या कलरच्या साडीचा दिला आहे, पण ही साडी तुम्हाला मी आता ओपन करून दाखवते. तर हे ब्लाउज पीस आहे त्यावरचं आणि ही साडी आहे. सिंपल साडी आहे. यावर अशा प्रकारचे ना सिल्वर फॉइल जे असतात ना त्याचं वर्क केलेलं आहे, बघू शकता. सिल्वर फॉइलचं हे वर्क केलेलं आहे यावर. खूप सुंदर आहे, राऊंड मध्ये आहेत. आणि हे त्याचं ब्लाउज पीस आहे, ज्यामध्ये थोडासा रेडिश कलर सुद्धा मिक्स आहे. तर प्रिंटेड ब्लाउज आहे, छान आहे. हे पण यामध्ये पण आजूबाजूला असं सिल्वर कलरचं काम केलेलं आहे. आणि खूप स्वस्त मिळालं मला हे साड्या. आणि किती छान आहे, लाईट वेट आहे. जॉर्जेट नाही, मार्बल मटेरियल मला वाटत आहे. तर खूप सुंदर असं मटेरियल आहे. रेग्युलर युजला सुद्धा, समजा जे घरात घालतात ना, ज्यांना कंटिन्यू साडी म्हणजे नेसायची असते घरामध्ये, त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. तर बहिणीने सुद्धा घेतली आहे, तर मलाही आवडली. तर दोघींनी आम्ही म्हणजे सारखाच कलर घेतला, फक्त ही जी प्रिंट आहे ती वेगळी घेतली आहे. तर खूप मस्त साडी आहे. तर ती जी मी दाखवली ना कलमकारी प्रिंट, ती फक्त 700ची आहे. आणि ही 650ची का 600ची असं काहीतरी, 600ची ही साडी आहे. आणि ती कलमकारी 700ची होती. तर जास्त महाग साड्या नाही घेतल्या मी. तुम्ही जेव्हा 3 साड्या ऐकल्या असेल तेव्हा म्हणलं की बापरे एवढी खरेदी करून आली. मी 3 साड्या एकदम घेतल्या, पण स्वस्त साड्याच घेतल्या. कारण मलाही अगदी भारी साड्या म्हणजे घालायला नको वाटतात. आपण खूप हायफाय म्हणजे खूप जास्त महागड्या साड्या घेतात आणि त्या पडून असतात कपाटामध्ये आणि त्या नेसलाही जात नाही, ड्रेस जास्त वेअर केले जातात. म्हणून मग मी आता हल्ली तोच विचार केला की स्वस्त साड्या घ्यायच्या, म्हणजे ते टाकताना सुद्धा आपल्याला वाईट वाटत नाही. बरं ना, हे सेम ब्लाऊज मी वेअर करणार आहे, हे सेम ब्लाऊज शिवणार आहे, कारण हे छान दिसेल यावरती. तर तुम्ही सुद्धा मला काहीतरी सजेशन द्या मला कमेंटमध्ये. मी हे घालायला पाहिजे किंवा वेगळं त्यावरती वेअर करायला पाहिजे किंवा हे शिवायला पाहिजे, त्यावरती सुद्धा मला सांगा काय करायचं म्हणून. तर छान अशी साडी आहे.
आणि तिसरी साडी तर तुम्ही मला अगदी व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर ही ती साडी आहे जी मी वेअर केली होती अॅनिव्हर्सरीच्या ब्लॉगमध्ये. यामध्ये ना खूप छान कलर होते. मरून कलरची साडी माझ्याकडे नाहीच आहे. मरून कलर माझ्या वॉर्डरोबमध्ये अजिबात नाही, तर मला हा खूप आवडला. आणि याची जी बॉर्डर आहे ना, हे बघा कॉपर जरी आहे, बघू शकता. पूर्ण साडीला अशी कॉपर जरीची ही बॉर्डर आहे आणि मध्ये हे असे ठिपके आहेत. त्यामध्ये असतात ना ग्लिटरचे ठिपके, ते आहेत. ते पूर्ण साडीला आहे आणि अशी साडीला पूर्ण बॉर्डर आहे आणि अशी पूर्ण प्लेन आहे. मधला जो भाग आहे तो पूर्ण प्लेन आहे. जो स्कर्ट वर्क असतो ना, स्कर्टचा जो भाग असतो ना आपला खालचा, त्यावरती असे बघा किती छान असे शाईन करत आहे लाईट मध्ये. आणि बॉर्डर देखील असं वाटतं ना की बापरे किती हेवी वर्क केला असेल, पण छान वर्क केलेला आहे. अगदी फिनिशिंग सुद्धा मस्त आहे आणि दिसते किती रिच, पण अगदी म्हणजे फक्त एम्ब्रॉयडरी केलेली आहे. विविन वर्क आहे. तर बघू शकता तिथं मागच्या साईडने पण तुम्हाला दाखवत आहे. तर कुठेही म्हणजे असे दोरे वगैरे असे खराब निघालेले नाहीयेत, व्यवस्थित खूप छान अशी केलेली आहे. तर ही साडी मला 1050 ला पडली. तर ही साडी 1050 ला घेतली आहे. बाकीची मी तुम्हाला प्राइस सांगितलीच आहे बाकी 2 साड्यांची. तर अशी ही जळगावची शॉपिंग तुम्हाला दाखवली आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.